एव्हा नाचायचं असं. सुप्रभात मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजपासून सुरू झालेली आहे दिवाळी. तर तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि हे वर्ष तुम्हाला खूप सुख, समृद्धी, आनंद आणि भरभराटीचे जावो हीच मी प्रार्थना करतो. आणि त्याचबरोबर चांगलं चमचमीत खायला विसरू नका बरं का. या दिवाळीला फराळ वगैरे मस्त दाबून करा 2-3 दिवस. पण एवढं पण दाबून नका करू की नंतर 2-4 महिने ते परत वजन कमी करायला लागेल. नॉर्मल तुम्ही जो घरी केलेला फराळ तो खाऊ शकता. चोंगाबाई तो मस्त आहे. तुझ्या आवडते अनारसे खा. शोधून शोधून आणले जसे ते जास्त हे असतं. हा माझा फेवरेट कप आहे आणि ह्याला मी नाव ठेवलं आहे भगोना. बघा ना, आकार केवढा मोठा आहे आणि एवढा कप भरून मला चहा लागतो कधीतरी. हा, रोज नाही, क्वचित कधीतरी. अनारसे खायला या. एक नंबर मम्मी, एक नंबर. हॅप्पी दिवाळी बोल. हॅप्पी दिवाळी बोल. इथे याच्यात बोल. आता तुमचं तुम्ही समजून घ्यायचं काय बोलली ते. ओके. आणि या इथे थोडेफार फटाके आहेत जे की माझ्या बाचीचे आहेत आणि इनडायरेक्टली म्हणजे माझेच आहेत, जे की ते मीच फोडेन. आता फोडेन किंवा संध्याकाळी फोडेन. तर आमचा नेहमीचा जो रिच्युअल असतो जे की खाण्याचा, तोच पूर्ण करायला आलो आहे मी आता मामलेदार मिसळला. दिवाळीमध्ये जर भरपेट फराळ करायचा असेल तर थोड्या कॅलरीज पण बंद केल्या पाहिजेत. तर या इथे आपली लक्ष्मीपूजनची तयारी चालू आहे आणि आपण पण मस्तपैकी असं रेडी आहोत. कसं वाटतं कुर्ता नक्की मला कमेंटमध्ये कळवा. पण यार एक डिसअपॉइंटमेंट आहे की बाहेर चांगलाच वारा सुटला आहे आणि पाऊस येण्याची खूप 90% तरी शक्यता मला दिसतेच आहे. यार असं नाही झालं पाहिजे प्लीज. आजचा दिवस जरा एन्जॉय करायचा आहे. लोकांना दिवाळी मध्ये एकदम एक्साइटमेंट असते. सो लेट्स सी. पहिले आपण पूजा कंप्लीट करून घेऊया आणि मग भेटूया.
अशा प्रकारे आपलं लक्ष्मीपूजन सुद्धा झालेलं आहे आणि पाऊस पण नाही आलाय, जे की मला बरं वाटतंय. म्हणजे आता खाली जाऊन मला ॲटलिस्ट थोडेफार फटाके तरी फोडता येतील. पाऊस चक्री जास्त नाही आणि काय एखादी माळ फोडली लवंगी बॉम्बची किंवा ताजमहल बॉम्बची तर बस तेवढंच. आणि जरी तुम्ही हा व्हिडिओ दिवाळीनंतर बघत असाल तरी सुद्धा तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि फायनली निघालो आहोत फटाके फोडायला. ये खाली आलेलो फटाके फोडायला आणि पाऊस चालू आहे. त्या पावसात काय फटाके फोडणार, फुटतील तरी का फटाके? अय फटाके फुटशील का? ओवी फटाका फुटेल हा फटाका. फुटेल बोलली. मूडची वाट लावली तरी. एव्हा नाचायचं असं. पाऊस जर लांब लावतो. फटाकेवाल्यांनी लवकर पेटणारा फुलबाजा इन्व्हेंट केला पाहिजे. हा. काय घोर कलियुग आलाय. दिवाळीच्या दिवशी छत्री घेऊन फिरायला लागतंय. लोकांची दिवाळी पावसाने जरा खूप खराब केली. जरा काहीतरी सिद्धू पुण्य केले पाहिजेत की नाही. तर मंडळी आज आहे पाडवा आणि आज सुद्धा आपण मस्त असं रेडी झालेलो आहोत. आणि यावर्षी तर मी रेकॉर्ड केलं, 3 दिवस 3 कुर्ते वेगवेगळे घातलेत. आणि या इथे पाडव्याची तयारी सगळी झालेली आहे, ओवाळणी करायची. यावर्षी आपण स्विच करायचं आहे का, मी तुला ओवाळू? ठीक आहे चालतंय तसं पण. आणि बराच उशीर झालेला आहे, सकाळपासून खूप आळसवाना दिवस गेलेला आमचा, कारण का आज आम्ही दोघंच आहोत घरी, त्यामुळे सगळं चिलमध्ये चाललं आरामात. आणि बघू शकता इथे वाजलेत 7:30. तर चला पटपट आपण ओवाळणी करून घेऊया एकमेकांची. नवीन आम्ही प्रथा इन्व्हेंट केलेली आहे आणि मग एक रील शूट करणार आहे आम्ही. किती पण आपण लवकर तयार होऊन बसलो 6 वाजल्यापासून, बघ अजून पण बसून आहे. अरे अरे ते डोळ्यात घालतेस काय? नाही ऍक्च्युली इट्स ओके. फायनली पाडवा सुद्धा आपला यशस्वीरित्या पार पडलेला आहे आणि आमचे मित्रमंडळी भेटायला आलेत आम्हाला दिवाळी निमित्त. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद. आणि बरं झालं आज आमच्या घरी कोण नव्हतं, एक तर फोटो काढायला आम्हाला माणसं नव्हती. आम्ही असं ट्रायपॉडवर कॅमेरा लावलेला. पण थँक्स टू सिद्धेश. चला तुम्हाला मी काहीतरी चालतो. आज दिवाळीचा 3रा दिवस आहे आणि आज आमच्या ऑफिसमधून मिठाई आलेली. आता मिठाई आहे का काय आहे माहिती नाही, जर खोल का बघूया. मे बी मिठाईच आहे, कारण का जे ऑफिसला जातात ते बोलत होते. हा मिठाई प्रज्ञेश. अच्छा प्रसादम. माय फेवरेट काजू कतली मिठाई.
छान आहे. चला द्या त्याचं मनालीला गोड आवडतं ना खायला. आता कशा प्रयत्नानंतर आमची रील फायनली कंप्लीट झालेली आहे आणि ती तुम्हाला इंस्टाग्रामवर बघायला भेटेल. सो मला फॉलो करा इंस्टाग्रामवर मिस्टर आतिश शिंदे. आणि या बाईने एवढंसं काम करू लगेच बोलते दमली. हाय मैं तो थक गई. मस्त असं परत रेडी झालेलो आहोत आणि आज आहे भाऊबीज. तर निघालो आहे बहिणींकडे. जरा पहिलं विचार केला लांब लांबची ठिकाणं जी आहेत ती कंप्लीट करून घेऊया, नंतर मग जे जवळ असं येत घराच्या साईडला येऊया. सकाळीच निघालो आहे, मस्त 8:30 वाजलेत. नाश्ता वगैरे केला आहे घरून. आता पहिलं जाणार आहे लोअर परेलला, तिथून वसईला, तिथून मग मीरा रोडला यायचं आहे. सो असा काहीसा आहे दिनक्रम होणार आहे आपला आज. दिवसभर डायरेक्ट संध्याकाळीच घरी. चलो बोल बोल. हे काय भिंतीवर काय केलंय? काय ड्रॉइंग केली आहे का? बुक नाही तुझ्याकडे? ड्रॉइंग बुक नाही आहे? हा संपली. पहा दे मला. हॅलो हॅपी दिवाळी. नाही जमत. हॅपीएस्ट किड ऑन द प्लॅनेट. से हाय. तर मंडळी आलोय आता घरी. सगळीकडे जाऊन भाऊबीज वगैरे मस्त सगळीकडे सेलिब्रेट केली आहे आणि खूप जास्त एक्झॉट झालो आहे आता. कारण का इथून लोअर परेलला गेलो, लोअर परेलवरून वसईला, वसईवरून परत रिटर्न, परत मीरा रोड, असं बऱ्याच ठिकाणी फिरलो. आणि याचबरोबर आपली दिवाळीसुद्धा संपलेली आहे. उद्यापासून बॅक टू वर्क, पुन्हा तेच रुटीन, ऑफिसचं काम वगैरे. अजून 2 दिवस असं शाळेतल्यासारखं पाहिजे होतं की जरा 15 दिवस दिवाळीची सुट्टी पाहिजे, पण तसं नाही होऊ शकत. ठीक आहे. तर छान गेली ही दिवाळी. आणि या दिवाळीचे जे 4 दिवस होते ते सगळे मी डॉक्युमेंट केलेत एकाच ब्लॉगमध्ये, जे की भविष्यातसुद्धा मला बघता येतील. आणि मग तेव्हा मी आठवेन काही वर्षानंतर, अरे हां 2025ला अशी काहीशी आम्ही दिवाळी सेलिब्रेट केलेली, असे मित्र भेटलेलो, इकडे तिकडे गेलेलो. सो चला आता रजा घेतो आजच्या ब्लॉगसाठी. पण पुन्हा आपण भेटू लवकरच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. अँड मोस्टली मी ट्राय करेन की ह्याच्यानंतरचा जो व्हिडिओ असेल तो कुठला तरी एक ट्रॅव्हल व्हिडिओ असेल. सो चला टाटा बाय बाय, काळजी घ्या.